मला असं वाटतं की झड ब्रिजचे जे सगळे होते ना ते आज इकडंच आलेत। तर नमस्कार मित्रांनो, मी सध्या आहे छत्रपती संभाजी उद्यानचा जो मेट्रो ब्रिज आहे तेथे। माझ्या समोरच ब्रिज आहे, त्याला दाखवतो पहिलं तर मी तुम्हाला। तर हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही, तर हा ब्रिज पाहू शकता आणि हे आहे छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा ब्रिज एक्सप्लोर करणार आहे। तर ब्रिजवरती जाणार आहे, पण ब्रिज चालून 2-3 दिवस झाले, पण आज खूप गर्दी दिसते वरती, माहीत नाही पण लोक दिसत आहेत। तर मित्रांनो, जर तुम्हाला या ब्रिजवरती यायचं आहे तर कसं यायचं, कुठून यायचं, ते यायचं असेल तर मेट्रोचं तिकीट काढावं लागतं की नाही, हे सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर चला मग जाऊया वरती। मित्रांनो, हे आहे ब्रिज आणि हे पाहू शकता तुम्ही। तर हा आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि हा पार्किंगचा एरिया आहे। टू व्हीलर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही गाडी पार्किंगसाठी पण येथे एरिया आहे। तर चला पुढे जाऊन सांगतो कसं यायचं इथे। तर मित्रांनो, या मेट्रो ब्रिजवरती मी आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता। तर पहिलं जाणून घेऊ की या मेट्रो स्टेशनवर कसं यायचं, या ब्रिजवर कसं यायचं। तर मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हा जो मेट्रो ब्रिज आहे यावरती कसं यायचं, हे बघायचं असेल तर कसं यायचं। तर मित्रांनो, यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत। एक म्हणजे JM रोडवर आल्यानंतर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मेट्रो स्टेशनवर आल्यानंतर तुम्ही त्या साईडने पण येऊ शकता, आणि दुसरी साईड म्हणजे मित्रांनो मुळा मोठा नदी आहे त्याच्या पलीकडेच म्हणजे ओंकारेश्वर जे टेम्पल आहे, जे मंदिर आहे, तेथून सुद्धा तुम्ही येऊ शकता। तेथून तुम्हाला लिफ्ट आणि स्टेप्स पण आहेत आणि पार्किंगची व्यवस्था आहे जी की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितली। जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, लोकेशन लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे। आणि दुसरा विषय म्हणजे तुम्हाला वाटत असेल की इथे येण्यासाठी तुम्हाला मेट्रोचं तिकीट काढावं लागेल का, तर असं काहीच नाही। जर तुम्हाला इथं यायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली येऊ शकता। जे मेट्रो जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर मेट्रो स्टॉप दुसऱ्या साईडला आहे, पण तुम्ही डायरेक्टली इथे विदाऊट तिकीट फिरू शकता। तर मित्रांनो, जो ब्रिज आहे खूप सुंदर दिसतोय, पण जास्ती व्हिडिओ पण बनवता येत नाही कारण एवढे कपल्स आहेत ना। मला असं वाटतं की झड ब्रिजचे जे सगळे होते ना ते आज इकडंच आलेत, तर ते कपल्स व्हिडिओमध्ये येतात, त्यामुळे जास्ती व्हिडिओ पण नाही केला मी। तर या व्हिडिओच्या माध्यमातून होईल तेवढं मी कव्हर केले की कसा ब्रिज आहे आणि कसं यायचं हे पण सांगितलं। तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि फ्युचरमध्ये पण असंच पुण्यातील व्हिडिओ येतील, त्यामुळे बघत राहा ओम साईगा व्लॉग्स।